शिवपूर्वकालीन भारत या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्ता अभ्यास करणार आहोत। या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या। आठव्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय। मध्य भारतात गुर्जर, प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कन्नौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला। उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होते। राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता। तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा पराभव केला। मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला। तमिळनाडूतील चोल घरातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते। चोळांनी आरमारांच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले। कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला। महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजसत्ता कन्नौज पासून रामेश्वरपर्यंत पसरली। पुढे कृष्णा तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला। शिलाहारची तीन घराणी पश्चिम महाराष्ट्र उदयास आली। पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरी घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागावर राज्य करत होते। शिवपूर्व काळातील शेवटचे वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट। यादव घराण्यातील भिल्लम पाचवा यांची राजधानी छत्रपती संभाजी नगर जवळील देवगिरी येथे होती। त्यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला। यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानावा लागतो। याच काळातील महाराष्ट्रातील महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला। वायव्येकडील आक्रमणे महाराष्ट्रातील राष्ट्रकूट यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरे मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानीय सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला। दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता। साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले। 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अकबरी सेनाने सिंध प्रांतावर तयारी केली। तेथील दाहिर राजांचा प्रतिकार मोडून काढून तिने सिंध प्रांत जिंकला। या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला। यापुढील काळात मध्य आशियातील तुर्के, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली। इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली। ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले।
सरहदीपर्यंत आले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्यांनी मथुरा, वृंदावन, कन्नौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. उत्तरेतील सुलतानशाही इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील धूर येथील सुलतान मोहम्मद घोरी यांनी भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मुळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधारी बनला. इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. माहीत आहे का तुम्हाला कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल-तसम, रझिया, बलबन उल्लादीन खलजी, मोहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी यांनी काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर या इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. या लढाईत बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला.